तर आज आपण जोडीदारांनी मी चाललो होतो पंढरपूरला. का? तर चला पुढं सांगतो. पंढरपुरात चाललोय म्हणजे काय मोकळं फिरायला नाही चाललो, लय काम असते ती. बघा पंढरपुरात एंट्री केली, इटळाई मूर्ती कशी वर त्या ह्याच्यात पाकात बसवली आणि बसवली. कोण काय डुसकं लावलं सांगता येत नाही. लोकेशन कुठलं आहे ती बी सांगा. आणि पुढं जायला जसं कळायला लागलं, प्रत्येक चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायला लागली. प्रत्येक चौकातला फीडबॅक तुम्हाला देतोयच. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा पुढे एक एक नंबरच असं डेकोरेशन केलं आहे आपण चौकात. हां, कारण हा दिवसच असा आहे की कोणी विसरू शकत नाही. आणि हे लोकेशन कुठलं आहे तेवढं मला कमेंट करून सांगा. आणि इथं कोण कोण आले ती पण मला कमेंट करून सांगा. तेवढं उरकून आपण गेलो तो सॅमसंग केअरला. कारण तिथं बदलायची ती मोबाईलची बॅटरी. तिथं मोबाईल दिला आणि निघालो खाली दुसऱ्या कामाला. आता वरही हॉटेलला तर काय दिसलं कोणास ठाऊक राव. ती लय डोसकं खाते काय कळलंच नाही काय होतं ती. आणि पुढे गेल्यावर आपलं इस्टिटी आणि चंद्रभागा कधी चालू होतं आहे कधी नाही. कोणाचाच निश्चित पंढरपुरात गर्दी करते. आणि तेवढं झालं आपण पुढं क्रांतीला गेलतो. थोडं काम होतं, मशिनरी बघायची होत्या. मशिनरी बघितल्या, चला म्हटलं जाऊया माघारी. आणि तोवर खाली गेले बघा एक रिक्षावाला दिसलं. काय दादानं रिक्षा नटवलाय राव, काय डेकोरेशन केलं शिवजयंती अमृताव. आणि एक ऑफर ठेवली, गरोदर महिला आणि दिव्यांगासाठी मोफत रिक्षा प्रवास आहे. काय राव, कोण काय करल त्याचा भरोसा नाही. एकदम चांगली कल्पना केली आहे बाबानं. आणि खालची कामं झाल्यानंतर माघारी चालू आहे, बोगद्यात शिरलो. बोगद्यात लागलं धाकधूक करायला. म्हटलं रेल्वे आता येते काय खाली. पण गेली बरं का वरनं. कसं जर बाहेर निघलो का लांबच्या लांब रेल्वे. काय आता काय सांगावं. तेवढं झाल्यावर मोबाईलचं ऑपरेशन चालू होतं ती बघायला गेलो. मोबाईलचं ऑपरेशनमध्ये मिशनीत घालून ठेवला का मनानं ऑपरेशन करते. आता तुम्ही बघा थोड्या वेळा तुम्हाला दिसलच. ती हिटिंगला मोबाईल ठेवला आहे का तर त्याला खोलायचा होता. म्हणजे ऑपरेशन करायचं तुम्हाला कसं चिरफाड करते बघाच. व्हायचं ध्यान ठेवून बघा ते काय काय करते आणि काय काय नाही. मी तर पहिल्यांदाच असली मशिनरी आपल्यात काय करते ती मारतून काढते ती त्याला लबरा लावते ती पॅक करते ती. ही असली सिस्टीम नाही केरला ह्या. ही 5 मिनिटाच्या ह्याच्या हिटिंगला ठेवलं की मनानं निघतंय. आता तुम्हाला बघायलाच मिळेल. आणि ती लय हिट झालं मग त्याला स्प्रे मारायला लागलं बघा ती भाऊ. स्प्रे मारून ती जरा ते लूज झालं ऑटोमॅटिक निघतंय. ती एवढा विषय कसा केलता. बॅटरी बसवली होती तिने. पण त्या कॅमेरा थोडी घाण राहिली होती, एक दोरा राहिला होता. ती काय तिने काढला नव्हता. मग त्यांना डबल काढायला लावलं. हो का हे ऑपरेशन कसं केलं बघा. निघालं नाही बाजूला. चिरफाड करायची भानगडच नाही. मिशनीत बघा सगळं बाजूला बघा. कॅमेरा बाजूला काढला. त्याला घासून 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 त्याची पाक घाण काढली. नवीन चकाड मोबाईल केला. टाक बाबा म्हणलं पुन्हा अजून. एवढं काय असतंय त्याला. तेव्हा त्याला बी स्प्रे मारला. त्या कांडीला हळू दोरा काढाय नादाला लागला होता. तुझ्या हिशोबानं काढ पण पुन्हा त्यात घाण राहू देऊ नको बाबा म्हणलं. आणि ते आधीच वैतागलं होतं. कुठं इलेक्शनाचा मोबाईलमध्ये गुलाल गेलता. त्या मोबाईलमध्ये मोबाईलच्या पार्टपेक्षा गुलालच लय होता. मग पुन्हा अजून त्यानं सगळं साफ केलं. बसवलं कॅमेरा. आणि ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे म्हणलं. ऑपरेशन सक्सेसफुल झाले. आणि दाबायला लागला बघा मिशन. दाबले मिशन खाली हिटिंगला. अजून 2 मिनिट बस म्हणला. बरं बसतो बाबा म्हणलं. एवढं चांगलं काम करणार आहे म्हणल्यावर 2 मिनिटं बसायला कळ काढाय काय विषय होतोय. तो म्हणला तुम्ही व्हिडिओ कसं काय काढताय. मी म्हणलं आम्ही ब्लॉग तयार करतो. मग आम्हाला बी थोडं घ्या की आम्ही तुम्हाला ॲड देतो की म्हणला. द्या म्हणलं असू द्या तुमच्या हिशोबावर माझं पोट चाललं तर चाललं. आणि ती पुन्हा सगळं झाल्यानंतर हिटिंगचा मोबाईल काढला प्रेसला ठेवला. कारण डिस्प्ले पुन्हा काढू नये म्हणून. आणि परत ते प्रवासाला लागल्यावर मूर्ती विकणारी दिसली. आणि तेवढं झाल्यावर बाहेर आलो. तो योगा गव्हाच्या मिशनी नंबरानं थांबले द्या. आता शिटीत तुमचं गहू कोणी करायचं आणि काय राव काय अवघड आहे. कसं तर उरकून तिथनं मोहर गेलो. गहू आपलं काय ती पेट्रोल टाकाय हो सॉरी त्याला म्हणलं काय 200 रुपये 1000 2000 लिटर काय येईल